हाय फ्रेंड्स, आज आपण आषाढ स्पेशलमध्ये मस्त गोड आणि तिखट पुरी बनवणार आहोत. तर एकाच पिठापासून मस्त अशा दोन प्रकारच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. अगदी ह्या ही पुरी तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकतात, यात्रेला घेऊन जाऊ शकतात. 8 दिवस अतिशय ताज्या आणि चवीला अप्रतिम राहतात. तर कशा करायच्या ते बघणार आहोत. इथं आधी आपण गोड पुरी करायला बघणार आहोत. तर मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर पाऊण वाटी मी पाणी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने, आणि गॅसवरती मी वितळून घेणार आहे, कारण मी आधी भिजवला नव्हता. तर अशा भिजवायला विसरलात असाल तर गॅसवरती अशा पद्धतीने पाणी गरम करून वितळून घ्यायचा गूळ. तर इथं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. सुंठ, वेलची पूड आणि बडीशेप पूड टाकून घेतली, मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी करून मी इथं पीठ मळून घेणार आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता, आणि साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अतिशय चविष्ट होतात, करायला अगदी सोप्या आहेत आणि टिकायला सुद्धा खूप दिवस टिकतात. तर इथं गव्हाचं पीठ टाकून मी छान असं मळून घेत आहे. तर छान असं पीठ मळून घेतलं, आणि बघू शकतात अतिशय घट्ट पण नाही आहे आणि खूप सैल पण नाही आहे. तर आता आपण इथं आहे ना 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी तेल लावून घेतलं अशा पद्धतीने, आणि कोळपाटाला छान मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर अशा छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या. आमच्याकडे लाट्याच म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणत असतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इथं मस्त असे छान पुऱ्या मी लाटून घेणार आहे अशा छोट्या छोट्या. मी काही मोठी पुरी लाटत बसणार नाही. तेवढ्या लाटेपर्यंतच इथं 4-5 पुऱ्या तयार होतात. बघू शकतात अतिशय छान अशा गोल गरगरीत पुऱ्या लाटून तयार झाल्यात. तर इथं माझ्या पुऱ्या लाटून तयार झाल्यात. आता मी तेल गरम करायला ठेवते. तर गरम करून झाल्यानंतर मी आता एक एक पुरी तळून घेणार आहे. तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं राहतं, तुम्ही तिथं जाऊन बघू शकतात व्यवस्थित परफेक्ट मेजरमध्ये. तर बघू शकतात छान अशी ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायची. ब्राऊन कलर आपोआपच येतो गुळामुळे. तर इथं छान मी ब्राऊन कलरमध्ये तळून घेतली. आता इथं बघू शकता मी दुसरीसुद्धा पुरी टाकली. तीसुद्धा छान तरतरीत अशी फुगलेली आहे. तर मस्त तीसुद्धा ब्राऊन होईपर्यंत मी फुगून घेणार आहे, तळून घेणार आहे. तर छान असं दोन्ही साईड मस्त तळून घ्यायच्या. तर तिसरीसुद्धा मी टाकून घेतली. छान अशी मस्त तयार झाली फुगून. तर तुम्हाला सुद्धा गोड पुरीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण बघणार आहोत तिखटपुरी. तिखटपुरीसाठी सुद्धा मी 1 वाटी गव्हाचं पीठ, जिरं, ओवा आणि धना पावडर, तीळ, लाल तिखट आणि हळद आणि ठेचा अशा पद्धतीने आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवतो ना तो टाकून घेतला. त्याच्यानंतर चवीपुरते मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर, भरपूर नाही म्हणता येणार पण मी आवडीनुसार टाकून घेतलेली. तर अशा पद्धतीने इथं काही गरम पाण्याचा वगैरे वापर नाही करायचा. इथं मी साधंच पाण्याचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने छान घट्टसर पीठ तयार करून घेतलं. मळून घेणारे एकजीव होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं. तर तेल टाकून घेतलं आणि लगेच पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत. छान असं मळून घेतल्यानंतर तर इथं बघू शकता छान असं मळून तयार झालं, आणि मी लगेच पुऱ्या लाटायला इथं घेणार आहे. इथं मी तेल टाकून घेतलं. तेल तापेपर्यंत आपण एका साईडला पुऱ्या लाटून घेणार आहोत. तर पुऱ्या इथं लाट्या मी तयार करून घेते आधी, कारण लाटायला फास्ट लाटणं होतं. तर मला पाहिजे मी तेवढ्या इथं पुऱ्या लाट्या तयार करून घेतल्या. लाट्या तयार करून झाल्यानंतर थोडंसं कोळपाटाला तेल लावलं. तेल लावून झाल्यानंतर अगदी अर्धा 4-5 सेकंदामध्येच पुरी तयार होते. तर बघू शकता अगदी झटपट आणि गोल गरगरीत अशा पद्धतीने मी पुरी लाटून घेतली. तर इथं माझ्या पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत. तर मी आता तळायला घेऊया. तर तळायला घेते. तर अशा पद्धतीने तेल आपलं छान असं तापलेलं आहे. तर इथं कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकतात. अगदी तोंडी लावायला सुद्धा खूप छान, चटणीसोबत, दहीसोबत तर खूपच सुंदर लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा दहीसोबत. तर आता आपल्या पुऱ्या छान असं टम्म फुगलेल्या सुद्धा आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, आणि
लाईक शेअर नक्की करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का बघायला ते सुद्धा सांगा. तर बघू शकता मस्त असे छान कुरकुरीत चवीला अप्रतिम अशा आपल्या इथं तिखट पुऱ्या आणि गोड पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.